वेळा भजन करायला. मग तुम्ही म्हणाल की हा प्रपंच सुधारू देत नाही तर कसं करायचं भजन? मग उक्ती सांगितली. काय उक्ती सांगितली? पोरांचा डब्बा करून देत असेल तर रामकृष्ण हरी, नवऱ्याचा टिफिन बनवून देताना विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल, धुणं धुवत असतं की ज्ञानोबा माऊली तुकाराम. प्रयोग करून बघा. धुणं धुताना बायका याचं त्याचं धुतात. आमक्याची सुनाशी तमक्याची पोरगी तशी, तीच लिवलीस घाली तिने झिपाटे मोकळे सोडले, सोडू दे तिची गतरून टाक, तुला काय करायचं? फालतू गोष्टीत आयुष्याचा अनमोल वेळ जातोय. सावध व्हा, वेळ आपल्या हातात नसते. म्हणून याचं त्याचं धुण्यापेक्षा नामस्मरण केलं पाहिजे. फार गोड परंपरा होती. कशी होती? शेतात काम करताना, जात्यावर दळण दळताना, सडा समार्जन करताना पांडुरंग परमात्माला ओव्या गायच्या. मी माझ्या लहानपणी माझ्या आजीच्या ओव्या ऐकल्या. आम्हाला खेळवताना अख्ख्या पंढरपूरचं चित्र आजीच्या डोळ्यासमोर यायचं ना आजी गोड ओव्या गायची आम्हाला सांभाळताना. बाई पंढरी पंढरी विठुरायाची नगरी, रुक्मिणीच्या मंदिरी भरल्या बुक्यानं घागरी. किती गोड ओव्या. अख्ख्या रामायणाचं सार आजी रामायणात आपल्या ओवीत न सांगायची. सीताबाई वनवासी कुंकू कपाळ भरुनी, राम देखिले दुरुनी आले नयन भरुनी. ह्या खरंय म्हणजे ओव्या. तुम्ही म्हणता याचा अर्थ. आपली फेक नसतेच आणि आपल्याला फेकेगिरी आवडत नाही. जे आहे ते स्पष्ट, जे आहे ते खरं. ढोंगीपणा करायचं नाही, लबाडी दाखवायची नाही, जे असेल ते स्पष्ट मांडायचं. हे केलं पूर्वीच्या बायकांनी. म्हणून घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. कशामुळे लोक पारमार्थिक होते? तर लहानपणापासून ह्या ओव्या. सगळ्याच घरात नामस्मरण होतं असं नाही. तेव्हा बिलिंदर घर होते काही काही. आमच्या आजीची शेजारी नव्हती, कधी देव तोंडात आला नाही तिच्या. वारीला जायची पण फक्त सांगण्यापुरतं. तप केले तीर्थाटन केली अहंता जतन, 13 झाल्यान 14 झाल्यान पायी गेली आणि टरकत बसले नाही. गठुड माझं डोक्यावर असायचं. अहंता जतन सांगण्यापुरतं. देव काय डोक्यात आला नाही. आमच्या तिकडे फुलंब्री भागात कपाशीचं पीक घेतलं जातं. तिकडे कापूस पेरला आणि ती गेली कापूस वेचायला. म्हातारी आजीची मैत्रीण. आणि कापूस वेचता वेचता ओव्या गात होती. मळ्याच्या ग मळ्या मंदी कापसाला दे बोंड, शेजारीनं सखूच घुबडी हनी तोंड. असं गायल्याने देव भेटे. गावं काय कळलं पाहिजे ना. एकीची सासूवर खुन्नस होती. सासूवर मग उघड शिव्या देता येत नाही म्हणून सासूला म्हणते, सासू आत्याबाई तुम्ही चिंध्या चांध्या नेसा, चिंची खाली बसा मला भूतावानी दिसा. हे स्वप्न आहे. देव गाता आला पाहिजे. आणि घर एक काम करताना राजाची स्नुषा, राजाची लेक, राजाची राणी सगळं वैभव असताना स्वतःच्या घरंदाज राज्य घराण्यातल्या राजे लोकांना विरोध करत जोगीण झाली संत मीराबाई. पायात घुंगर बांधली, गळ्यात टाळ घेतला, विण्याच्या झंकारामध्ये संतांच्या सभेत नाचत Thank you.